गेल्या 10 ते 20 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष म्हणजे मालेगाव नदीमध्ये रक्तमिश्रित पाणी सोडण्यावरती अनेक वर्षापासून संघर्ष सुरू असलेल्या 70 वर्ष जे रामदास बोरसे सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांनी अनेक वेळा विनंती अर्ज करून देखील कुठल्याही प्रकारचा महापालिकेमार्फत व प्रशासनामार्फत रक्तमिश्रित पाणी सोडण्यावरती पायबंद घालण्यात महापालिकेला यश मिळाले नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला देखील त्या दिवशी मोठा खोळंबा घातला आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यांनी थेट जाब उचलला आणि त्या निषेधार्थ आज कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांच्या विरोधात आमरण उपोषण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपल्याबरोबर रामदास बोरसे आहेत। नेमकं काय मागणी आहे आणि काय नेमकं सुरू आहे? मालेगाव शहरातील मोक्षगंगा मोसम नदीमध्ये रक्तमिश्रित पाणी जाऊन जीवे येणे, प्रदूषण या गावात होऊ नये हा आमचा उद्देश आहे। हे दूषित पाणी आणि रक्तमिश्रित पाणी, दूषित पाणी म्हणजे केमिकल युक्त पाणी, हे नदीमध्ये सातत्याने जातं आणि ते नदीच्या प्रवाहात आता राहिलाच नाही, पण त्या पाणीचा एक प्रवाह तयार झालेला आहे। तोच प्रवाह गिरणा डॅमला जाऊन मिळतो। त्याच्यामुळे मालेगाव शहरात हद्दपार झालेले आजार आज पाहावयास मिळत आहेत, जेणेकरून नको ते आजार आणि नको ते इलाज करून सुद्धा ते बरे होत नाही आणि गोरगरिबांना त्याच्यावरती आर्थिक झळ पोचत आहे। त्या बाबतीत शासन उदासीन आहे। प्रशासनाला तर काही घेणं देणंच नाही। प्रशासना म्हणणं असं आहे की आम्ही त्या गावचे नाहीच। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देखील करतो, आम्ही देखील बातमीदारी करतो आणि बातमीदारीच्या माध्यमातून आम्ही बघितलं की आपण दर वर्षी या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करतात, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुठल्याही प्रकारची जाग प्रशासनाला येत नाही। आता आपण काय पुढचा निर्णय असणार आहे? आता आम्ही कालपासून जे शस्त्र उगारलेलं आहे ते म्हणजे अमरण उपोषण। काहीच घ्यायचं नाही, फक्त पाणी घ्यायचं, वेळ पडली ते पाणी सुद्धा आम्ही बंद करू। जर या प्रशासनाला जाग येत नाही, कमीत कमी या ठिकाणी आम्ही नसलो तर मला असं वाटतं एक बळी गेल्यानंतर तर जाग येईल असा माझा अंदाज आहे। मग तो अंदाज बी फेल होऊ शकतो, परंतु जनताही जागृत झाली पाहिजे आणि जनतेने यांना जाब विचारलं पाहिजे का बा आज 14 वर्ष काय खेळ मांडला, आता 16 वर्ष होतील, मागच्या वर्षी 15 वर्ष पूर्ण झाली, हे 16वं वर्ष आहे। नक्कीच वयाच्या 17व्या वर्षी देखील मालेगावकरांच्या हितासाठी भांडणारे रामदास बोरसे यांची दखल प्रशासन घेतं का? आणि सामाजिक संघटना देखील या ठिकाणी त्यांच्याबरोबर साथ यांनी घातलेली आहे आणि याची दखल प्रशासन घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोहर शेवाळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।